पुढील बातमी नाशिकहून. खासदार अरविंद सावंत यांची पत्रकार परिषद संपन्न. नंतर आपल्या पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात झालेला आहे. राज्यात बऱ्याच ठिकाणी आपण परिस्थिती पाहिली. आता उद्धव ठाकरेंचा नाशिक दौऱ्यापासून राज्याच्या दौऱ्याची सुरुवात होती. कशा पद्धतीने पुन्हा बघा, प्रश्न असा आहे की आज हनुमान जयंती आहे. हनुमान हे निष्ठेचं प्रतीक आहे आणि ते शक्तीचंही प्रतीक आहे. लंका जिंकल्यानंतर सुद्धा हनुमान म्हणाल नाही की मी मला राजा करा. ना स्वतः प्रभू रामचंद्र राजे झाले, ना हनुमान म्हणाला की मला राजा करा. पण युद्ध जिंकण्यामध्ये हनुमानाचं योगदान केवढं तेवढं लक्षात घ्या. हाच त्या काळात आणि या काळातला फरक आहे. तरी आम्ही जय श्रीराम करतो बरं का, हे कळलं तरी भरपूर आहे. मला असं वाटतं की त्या निमित्तानं आदरणीय आमचे शिवसेना नेते संजय राऊत साहेब त्यामध्ये विशेष लक्ष देत आहेत. ते इथूनचे संपर्क नेते आहेत आणि त्यांनी हा संबंध कार्यक्रम आखलेला आहे. मी खर तर सांगू का, माझ्याकडे एक आग्रह सातत्याने येत होता. तो सायकड आपल्या सभागृहामध्ये विविध विषयावर व्याख्यान मला काहीतरी सुरू त्यातलं तुमचं एक तुम्ही एकदा या, तर म्हटलं येतो. आणि म्हणून त्यांनी मला 12 तारीख दिली, त्या तारखेला आलो आणि म्हणून हनुमान जयंतीच्या दिवशी आलोय. तुम्ही लक्षात ठेवा. नारायण राणे म्हणाले उद्धव ठाकरे फक्त सिंधुदुर्गामध्ये कोंबडी मासे मटण खाण्यासाठी येतात, त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना आदेश देतात बंद ठेवण्यासाठी. कोण म्हणाल? नारायण राणे म्हणाले. कोणते? कोण होते? कुठल्या पक्षात आहेत? त्यांची सगळी वक्तव्य काढा ना. भाजपात असताना बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण दिल्यानंतर त्यांचे चिरंजीव काय बोलले होते ते काय बोलतात. ज्यांची दखल घेऊ नये त्यांची वाक्य कशाला सांगतात? कोण दखल घेतं? महाराष्ट्र दखल घेतो का त्यांच्या शब्दांची? कशाला बोलतात? राऊत साहेबांनी आता एक ट्विट केलेलं आहे. एक पत्राचा फोटो आहे आणि त्याला खाली केसनशी असं काय लिहिलंय? केसनशी एक शिवसेना. मला वाटतं कल्पना नाही मला, पण मूळ मुद्दा असा आहे की उभाटा म्हणतात तेव्हा काय करतात? का बरं? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं पक्षाचं नाव आहे. ते उभाटा करता किंवा कुठेतरी एसनची करतो. कळलं पाहिजे ना शिवसेना कुठली ती कळावी म्हणून केलं असेल. फोटो आहे म्हणजे नेमकं मला वाटतं त्याच्यावर फार बोलण्याची गरज नाहीये. जे आहे ते आहे, सत्य आहे. बघा, व्यंगचित्रांमधनं खरं तर अनेकदा वंदनीय शिवसेना प्रमुख म्हणायचे एक अग्रलेख लिहिणं आणि व्यंगचित्राचा एक स्ट्रोक पाहणं तो खूप काही सांगून जातो. ते सांगून गेलं ना, त्याच्यावर कशाला भाष्य करायला पाहिजे? ते पाहिल्यानंतर कळलं पाहिजे काय म्हणायचंय आपल्याला. ठीक आहे ना. सामनाचा अग्रलेख आहे, त्यामध्ये असं देखील म्हटलेलं आहे की लोकसभेच्या पराभवानंतर इंडिया आघाडी कुठे दिसत नाहीये. काँग्रेसने नुकतंच अहमदाबादमध्ये शिबिर घेतलं, अधिवेशन घेतलं, परंतु एक संघपणा दिसत नाहीये. हे सत्य ते बोलले. संजय राऊत साहेब काय परखड बोलतात आणि ते खरं आहे ते म्हणाले. कारण तरी एक गोष्ट मात्र मला प्रकर्षाने सांगावीशी वाटेल. त्या वक्फ कायद्याच्या वेळी मात्र अखंड आघाडी 235 मतं मिळाली. छोटं नाही मिळाली. एकदा काय असते चित्र तिथं दाखवलं त्यांनी. पण हे तितकंच खरं आहे की लोकसभेच्या निवडणुकीनंतर एकसंघ काम करावं म्हणून ज्या बैठका व्हायला पाहिजेत, विचार विनिमय व्हायला पाहिजे, कार्यक्रमाची आखणी व्हायला पाहिजे, असं काही घडत नाही. यावरती संजय शिरसाट म्हणतात इंडिया आघाडी लोकसभेपुरता बनवली होती, 27 पक्षांची मिळून झालेली आघाडी लोकसभेनंतर बंद पडली. ते पण कोण म्हणतं त्याला कशाला घेऊन बसतो? त्यांना विचार तुम्ही कोणत्या आघाडीत होता? तुम्हाला आघाडीची इतकी जर हे आहे तर तुम्ही आता कोणाच्या सपोर्ट घेऊन उभे आहात? कोणाच्या दांड्यावर उभे आहेत ते सांगा ना. ते हिंदुत्ववादी आहेत का? नितीश कुमार, चंद्रबाबू नायडू हिंदुत्ववादी आहे का? पासवान हिंदुत्ववादी आहे का? ह्या आघाड्या चालतात. दुसऱ्याने गेली का आघाडी? त्याच त्यांचं वक्तव्य आहे ना, रेवडी. त्या रेवडीच्या विरुद्ध सतत पंतप्रधान बोलतात. त्यांच्या माणसांनी रेवडी वाटली तर चालते, दुसऱ्यांनी वाटली का ती रेवडी. भारतीय लोकशाहीच्या भवितव्याबद्दल आपण बोलणार आहात. मी आज तिथं बोलेन, आता इथं काय बोलण्याची मला वाटत नाही. मी तिथं बोलेन तेव्हा ऐकत. तो विषय गंभीर आहे आणि मग ते इतक्या मीडियावर एका मिनिटात बोलण्याची गोष्ट नाहीये. आपण बोल, संध्याकाळी ऐकलं तर ठरवा. त्या वक्फ कायद्या विरोधात आता मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उफाळून आलेला आहे.
काय एकंदरीत त्याच्या अजून परिणाम बघायला? मला वाटतं सगळे कोर्टात गेलेत, आता बघू सुप्रीम कोर्टात गेलेत ते पाहतील, कारण त्याच्या बदल्या ज्या तरतुदी मी स्वतः त्याच्यामध्ये होतो जॉईंट पार्लमेंटरी कमिटी संयुक्त संसदीय दलामध्ये आम्ही काही सूचना केल्या होत्या, मी त्या भाषणातही बनवल्या, त्या त्यांनी स्वीकारल्या नाही, स्वीकारल्या तर मूळ प्रवाह चांगला राहील. द्वेषमूलक भावनेनं जेव्हा करता तेव्हा ती गैर आहे ना. आमच्या हिंदूंची मंदिरांची देवस्थानांच्या जमिनी लुटल्या आहेत, प्रचंड जमिनी आहेत हिंदूंच्या देवस्थानाच्या, पण त्या कोणाकडे जरा बघून घ्या एकदा. म्हणून तो मी उल्लेख केला होता, तो जो पद्मनाभ मंदिराचा उल्लेख केला, त्याच्या खजिन्याचं पुढं काय झालं. शंकराचार्यांनी आरोप केलेला कोणी नाही ना. आदरणीय शंकराचार्य म्हणाले की केदारनाथ मंदिरातलं 300 किलो सोनं गृहमंत्री तिकडे गेले जात, त्याला सांगा, आठवण करून द्या. म्हणून शंकराचार्य म्हणतात 300 किलो सोनं केदारनाथ मंदिरातलं चोरीला गेलं. गृहमंत्री काय करतायत, छत्रपतींची शपथ घ्यायला चाललं तर ते लक्षात घ्या. मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची रात्री उशिरापर्यंत पुण्यातील एका हॉटेलमध्ये अमित शहा यांच्या सोबत भेट झालेली आहे. नवीन काय त्याच्यामध्ये, हुडी घालून फिरत होते, आता हुडहुडी घेऊन फिरत असतील, काहीतरी हुडहुडी आली असेल भेटले असतील. हुडी घालून फिरत होते ना, भेटत होते रात्री अपरात्री. हा जो काही विषय आहे तो आपण समजून घेतला पाहिजे. महाराष्ट्राला कलंकित करणाऱ्या सगळ्या घटना घडलेल्या आहेत आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला खास करून असं कधी महाराष्ट्रात घडलं नव्हतं, इतकं वाईट घडलेलं. पक्ष बदला, लोक जाऊ शकतात, तुम्ही संविधानालाच मानत नाही ना मुळात. जे काही गेले ते तर म्हणून त्यांना गद्दार म्हटलं गेलं, पळून गेले ना. आश्रितासारखे जिथे जिथे थांबले ते आश्रित होते, त्या आश्रितांची विषय काढलाय. विधानसभा निवडणुकीनंतर आपल्या पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात झालेला आहे. राज्यात बऱ्याच